हे सगळं अन्याय फेरीवाल्यावरच का? आणि इथल्या सत्ताधारी असेल, प्रशासन असेल, ह्या फेरीवाल्याबद्दल ह्या सगळे अधिकारी असतील, काही त्याच्यातले सत्ताधारीसुद्धा असतील, ह्या फेरीवाल्यांची टपरीधारकांची त्याला एक मोठी एलआरची झालेली. आणि शहरामध्ये बघा मोठमोठाले रस्ते केलेत, त्या रस्त्यावरती आता तुम्ही पाहायला गेलं ना फुटपाथवरती मोठमोठ्याला फोर व्हीलर लागतात. आणि इकडे सांगितलं जातं की आम्हाला पायी चालण्यासाठी फुटपाथ मोठे पाहिजे. 10-10, 15-15 फूट फुटपाथ केलेत, चालायला कोणाच्या मोठ्या गाड्या. अशी परिस्थिती या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली. आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला फेरीवाल्याला लायसन ओळखपत्र पर्यायी जागा दिली जात नाही तोपर्यंत आम्ही ह्या उपोषण माघारी घेणार नाहोत. आणि पाठीमागं 2000 मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी 72 जागा जे आमची कमिटी, त्या कमिटीला मान्यता दिली होती, आता त्या फुटपाथवर जागा वापस आहे. ज्या आम्ही बघितल्या जागा त्या बी फुटपाथवर आहेत. आत्तासुद्धा आम्ही फुटपाथवर व्यवसाय करतोय. नवीन जागा महानगरपालिकेने कुठे आहे? असं नवीन काही आम्हाला देणार आहेत का? पहिली गोष्ट हा धोरण राबवलं पाहिजे, पण असं कुठंच होत नाही. यासाठी महानगरपालिकेने हॉकरझोन तयार केलं पाहिजे. आता स्मार्ट सिटी म्हणतोय आपण, त्या स्मार्ट सिटीमध्ये हॉकरझोनला प्राधान्य दिलेलं नाही आहे यावेळेस तुम्हाला. आणि एक फेरीवाला हा घटक आहे, हा जवळजवळ या शहरामध्ये गोरगरीब कष्टकरी अधिकारी वर्गाला हा धान्य पुरवतो, भाजीपाला पुरवतो. शेतकरी जसं शेतामध्ये धान्य पिकवतो त्याची अंमलबजावणी आमचे फेरीवाले करतात. फेरीवाल्यांनी जर नाही माल विकला तर शेतकऱ्याचा माल कोणी घेणार आहे का? जेवढा शेतकऱ्यावर अधिकार आहे त्याच्याच बरोबर आमच्या फेरीवाल्यासुद्धा अधिकार आहे. ही दखल घेऊन या प्रशासनाने आयुक्तांनी हा फेरीवाल्याचं धोरण राबवून त्यांच्यावरती योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. फेरीवाल्याच्या नावावरती ज्या काही व्यावसायिक गाडे, मोठे मोठे दुकानदार आपल्या दुकानाच्या समोर भाडं तत्वावरती हातगाड्या लावून अतिक्रम केल्यासारखं मोठ्या प्रमाणात कोंडी केल्या जातं शहरामध्ये, अशा लोकांवरती आपला पाठिंबा आहे का? आम्ही पहिली गोष्ट जे आमचे फेरीवाले काही हप्ते घेतात, हप्ते देतात, पण त्यांचा मजबुरी असते की बाबा हे मोठमोठ्याले दुकानदार आहेत, त्या दुकानदाराच्या बाहेरचा माल त्याचा 4 फूट बाहेर लावलेला असतो आणि त्याच्या पुढं हातगाडी लावलेली असते. पण आमच्या त्या टपरीवाल्यांना, फतारीवाल्यांना, हातगाडी धारकांना हे अतिक्रम योगाला ते माल त्यांचा बाहेर दिसत नाही, फक्त आमची हातगाडी समोर दिसते, फक्त त्या हातगाडीवरच कारवाई करते. प्रशासनाने सगळ्या दुकानदाराचे जे बाहेर माल आहे त्याच्यावर सगळ्यावर कारवाई करावं. मुख्य ज्या मोठमोठ्या रस्त्यावरती गाडी जातात, कोणीतरी मी त्या आधीच सांगलं की एखादा उठतो आणि तक्रार टाकतो. तक्रार केली की ती तक्रारची इथले संबंधित अधिकारी दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई केली जातात. आणि जिथं जिथं तुमचे आमचं असं आहे म्हणणं, जिथं खरोखर अडचण असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पर्यायी जागा दिल्यानंतर त्यांच्यावर तिथं कारवाई केली पाहिजे. पण असं कुठंच होत नाही. तुम्ही सगुण चौकातलंच उदाहरण घ्या. सगुण चौकामध्ये आम्ही वारंवार सांगतो की त्या बॅरिकेडच्या आतमध्ये लोक बसवा, पण नाही, त्या अधिकारी तिथं ऐकणार नाहीत. एखाद्या अधिकाऱ्यांनी फोन केला, दुकानदारांनी फोन केला आणि दुकानदार फोन कोणते करतात ते आमचे फेरीवाले त्या लोकांना पैसे देत नाहीत. ते समोरचे दुकानदार त्या लोकांच्या विरोधात तक्रार करतात, म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. महानगरपालिकेच्या अंतर्गतामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्या संदर्भात तुमचा महापालिकेला पाठिंबा असेल का त्याच्या विरोधात? आम्हाला महानगरपालिकेला रस्त्यावरती कोंडी नाही झाली पाहिजे, आम्ही त्या मताशी सहमत आहोत. पण असं म्हणता येणार नाही की आमच्या टपरीवाल्यामुळं, हातगाडीवाल्यामुळंच कोंडी होती. तुम्ही रस्त्यावरती बघा, फुटपाथवरती बघा, मोठमोठ्याला गाड्या लागतात, हे लागतात. आमच्या तर गाड्या त्याच्या पाठीमागं आहेत ना, टपरीच्या हातगाड्याच्या पाठीमागं टपरी हातगाडी आहे का? टू व्हीलर आमच्या गाडीच्या पुढं टू व्हीलर लागल्या जातात, त्याच्या पुढं फोर व्हीलर गाड्या, मोठमोठ्याला गाड्या लागतात. त्यांची अडचण होत नाही, त्यांच्यामुळे ट्रॅफिक होत नाही. आमच्या फेरीवाल्यामुळे ट्रॅफिक होते असं दिसून येतं का? 40% हातगाड्या पथारीवाले भाड्या तत्वावरती देऊन आपला वेगळा व्यवसाय राबवतात, अशा लोकांना आपण अभय देणार आहे का? आम्ही त्याला अजिबात अभय देणार नाहीत. पण त्याला सगळे इथले काही नगरसेवक, सत्ताधारी सुद्धा त्याला दोषी आहेत. आता तुम्ही मला बघा, एक आठवडी बाजार केला, शेतकरी बाजार हा याला नगरसेवकाचं खतपाणी घातलं जातं. कुठंतरी उठतो की माझ्या एरियामध्ये आठवडी बाजार झाला पाहिजे. हा शेतकरी बाजाराच्या नावाखाली व्यापारी बाजार चालू केलाय. लोकांकडे त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात, गाड्या लावल्या जातात. हे पहिली गोष्ट स्थानिकांनी बघितलं पाहिजे आमचं. आणि याच्यामुळे ह्या नगरसेवकाची टोळी एक मोठमोठे व्यापारी आहेत ना, ते हातगाड्या आणतात, टेम्पोमध्ये आणतात, लोक उतरतात आणि तिथं गाड्या लावतात. तिथं मला एक शेतकरी आहे का दाखवा.
एक शेतकरी नाही, सगळे व्यापाऱ्याच्या हे जे माध्यमातून सर्वे झालाय त्या सर्वेमध्ये जे काही जे बोगस प्रमाणपत्र वाटण्यात आले हा. म्हणजे एकाच घरात 4-4 प्रमाणपत्र दिले. याच्यामध्ये ह्या महानगरपालिकांच्या अधिकाऱ्याची चूक आहे. नियमानुसार एका कुटुंबामध्ये एकच व्यवसाय करत दिला पाहिजे, पण त्यांनी ज्या एजंटची नेमवली होती, ठेकेदार नेमवला होता, त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की बाबा कोणीतरी उठायचं आणि एक हातगाडी लावायची, त्याचा फोटो काढायचा आणि त्यांची संख्या वाढली. त्याच्यावर तुमचं तुम्ही मागणी करणार का डबल सर्व्हिससाठी? आमचा फक्त याला विरोध आहे की जे समजा एका कुटुंबात नवरा बायको जर असेल त्याला लायसन्स त्याचं रद्द झालं. आपण होकर समिती जी पहिली कमिटी बरखास्त होऊन त्याच्यानंतर 2 वर्ष विलेक्शन होऊन गेलं, विलेक्शन झालं. इथले आयुक्त 4 बदलून गेले. या 3 वर्षामध्ये इंडियन कमिटीची आतापर्यंत इथल्या आयुक्तांनी मिटिंग सुद्धा घेतली नाही. आम्ही वारंवार पत्र देतो. आपली कमिटीची मिटिंग होईल त्यावेळेस आपलं लायसन वगैरे ओळखपत्र घेऊन. पहिली गोष्ट, पहिल्या कमिटीने मान्यता दिली, त्यांना ओळखपत्र द्या, लायसन द्या. या नवीन कमिटीची मान्यता घ्यायची गरज काय? आता सत्ता बदलली, 5 वर्ष प्रशासन होतं, आता पहिली मान्यता पुढे न्यायची का? आणि पाठीमागं इथले आयुक्त, आम्ही पाठीमागं मोर्चा काढला होता की शहरामध्ये 7 ते 8 हजार लोकांनी 1400 रुपये भरले. त्याच्यातले अनेक लोक त्या 1400 रुपये भरण्यापासून वंचित राहिले. मग तर आम्ही मोर्चानंतर बगाडे साहेब होते, बगाडे साहेबांनी आदेश दिले, त्यांनी लेखी पत्र दिलं की बाबा 1400 रुपये भरा. पण इथल्या सगळ्या प्रभागात चालू झाले, फक्त फ आणि अ प्रभागामध्ये 1400 रुपये भरणं बंद झालेले आहेत. नंतर आम्ही पत्रव्यवहार करून फक्त फ प्रभागामध्ये 1400 रुपये भरले जातात, अ प्रभागामध्ये अजूनही 1400 रुपये भरले जात नाहीत. यांचे अधिकारी यांचाच आदेश मानत नाहीत. तर आमच्या गोरगरिबांचा विचार कधी करणार ते अधिकारी? फक्त नाव सांगतात की आम्हाला वरी साहेबाचे आदेश आहेत. अरे साहेब आहे तरी तुमचा कोणता? फेरीवाले समितीची जी निवडणूक झाली होती त्यात निवडून आलेले सदस्य हे आपापसात वादात असल्यामुळं ह्या संपूर्ण नाही का अडचणी ह्या फेरीवाल्यावर येतं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं मला काही वाटत नाही आहे. आमचे सदस्य जे आहेत, इतर संघटनेचे सदस्य असतील, आमच्या संघटनेमध्ये संघटनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे लढलो असलो तरी आमच्या सदस्यामध्ये कोणताही वाद नाही. सदासरी आम्ही लवकर मिटिंगी झाल्या पाहिजे. सगळ्या सदस्याची भूमिका आहे, अध्यक्ष संघटना चालवणाऱ्या अध्यक्षाची भूमिका आहे. पण जर आयुक्त जर मिटिंग घेत नसेल तर आम्ही त्याला काय करणार? मग आपल्या उपोषणामध्ये ते सर्वजण सहभागी का झाले नाहीत? आता सहभागी त्यांनी आम्ही सगळ्याला आवाहन केलं, फोन केलं, तुम्ही सहभागी व्हा. त्यांनी झालं असेल. आपण फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने आपण हा उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ज्याला यायचं त्यांनी यावं, ज्यांनी नाही यायचं ते आले तरी आपले, नाही आले तरी आपले.